नाईकाच्या बॅटमधून मिळते एक धाव. खऱ्या अर्थाने चेंडू स्विचर करायचा असेल, पलटी किंवा रिवर्स फटका मारायचा असेल तर त्या चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज सुभाष पाटील याला. धाव घेतली. एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली सुभाष पाटील याला. एका धावेने स्वतःचा काउंट ओपन झालं. धावसंख्या 2. बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिला 3 ओव्हरचा निर्धारित सामना. दोन दिग्गज संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड मनोहरजी जोशी यांचा संघ. त्या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे आणि 1 बॉन्स एका टप्प्याने 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमारेच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार येतोय. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं ऑन साईडला. जगदीश नाईक याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 4 धावा निश्चित मिळतील. या 4 धावांनी संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 6. बिनबाद 6. भिवंडी तालुक्यातील खऱ्या अर्थानं सर्वात बिग हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे जगदीश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातोय फाईनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न विष्णू याच्या माध्यमातून आपण पाहिलं. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. दोन धावांनी संघाची धावसंख्या बिनबाद 8 ना. धावसंख्या 8. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. यास हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जवळ लवकर रीड केली. ऑनसाईडचा बिग ब्लड देखील आपण सुंदर सुरेख पाहिला आणि चेंडू मात्र बघता बघता सीमाच्या बाहेर गेला. पंचांनी देखील आम्हाला 6 धावेसाठी इशारा केला. या 6 धावेने संघाची धावसंख्या वधारते, सस्ते, नट्टे, फुकते, बहरते. बिनबाद 14. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. कमालीची सुरुवात करताना जोशी 11 भादवड संघ. या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा संपर्क पाहिला होता. चेंडू बॅटच्या आउटसाईड घेऊन एस्टेनच्या मागे निश्चित गेला होता. मात्र एस्टेन तो चेंडू गॅदर करताना नाही. चेंडू जातोय डीप नॉन स्टॉपला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 15. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावा धावपालकावर. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज व्हा. एका बाजूला नंदकिशोर खारबाव आणि ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. हॅलो, पाण्याची व्यवस्था करायची मैदानामधून. व्हॉलेंटियर 12 मॅन आपण लगेच पाणी घेऊन जायचं आहे आणि जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था लागेल तेव्हा लगेच पाणी घेऊन जा प्लीज. जा जा घेऊन जा. नाही कोणी तर जा ना. मला काही मोबाईल बघते. जा लवकर आवाज. ओव्हर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 15 धावा. एक सकारात्मक सुरुवात करताना, चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहिला जोशी भादवड. उर्वरित 12 चेंडूमधून बघून देखील संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चांगला उत्तम खेळ खास करून जगदीश नाईक याच्या बॅटमधून आपण पाहिला. चौदा धावा केल्या ना 5 मध्ये. 15 धावा झाल्या. हो झाली. ज्वाली कामतगर आणि विपक्ष नंदकिशोर खारबाव. दोन संघांमधून पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण आम्हाला जॉईन व्हा. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर आणि नंदकिशोर खारबाव.
वेलकम बलदेव जोशी जोशी बादवड संघाचे एक आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श पाहिला होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू निश्चित एसट्यांच्या मागे गेला होता, मात्र एस टी रक्षक विष्णू पाटील याला चेंडू मला वाटतं सुहास पाटील याला चेंडू गॅदर करता आला नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी स्वतःचं आत्मधन करताना फलंदाज सुभाष पाटील. नेक्स्ट बॅट्समन बलदेव दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगित, दुसरं गोलंदाजी तो राजेश. बॅट्समन बॅटल बलदेव जोशी. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. सदानंद याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आउटफील्डमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघ धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो, धावसंख्या होती ती 17. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, दर्जेदार क्लास, काय कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण फलंदाज जगदीश नाईकेच्या बॅटमधून पाहिला. चेंडू बघता बघता कुठं आउट ऑफ पार्क सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्र दीपक षटकार. या साधारण देखील सांगायची धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होती ती 23. एक बाद 23. और क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला जगदीश नाईकेच्या बॅटमधून. या साधावेनी संघात धावसंख्या होती ती 23. पुन्हा एकदा राजेश डिफेन्सिव्ह फटका. आता मात्र या चेंडूचा देखील चांगला सन्मान, स्क्वेअर कट केला. अतिशय चांगला फटका, 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय पॉईंट सेम अर्षे क्लिअर करतोय चौकार. सर एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, मात्र तिने स्वरूपात चेंडूला सुंदर असा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. अतिशय चांगला फटका सजला फलंदाज जगदीश नाईकेच्या बॅटमधून. सुंदर असा ड्राईव्ह केलं होतं चलून. धावसंख्या 27. आता मात्र की विशाल लक्षाकडे वाचाल करणारा संघ पाहतोय जोशी इव्हन भादवड. मनोज जोशी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. हा चेंडू मात्र बघूया एक्झॅक्ट. खऱ्या अर्थानं अति घाई आणि कुठंतरी संकटात नाहीये. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण बाळू गुरु नाही केलं का मागून बालू बावडीची. नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज गुरु. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध नंदकिशोर खारबाव.
VIP कक्षाला पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 33 धावा. काय कमालीची फलंदाजी, अतिशय विस्फोटक फलंदाजी करताना या स्पर्धेमधून आपण पाहतोय. इन ॲक्शनमधून जो संघ भादवड आणि त्या भादवड संघाचा हा फलंदाज जगदीश नाईक ज्या नावाचा दबदबा ते नाव मैदानामधून साकारताना जगदीश नाईक कमालीची फलंदाजी. त्याचे धावा किती झाले ते पण बघ ना टोटल आतापर्यंत किती बॉल पेस केले जगदीश बॉल आणि धावा किती झाले ते पण बॉल 25 किती 31 धावा वैयक्तिक 31 धावा जगदीश नाईक याच्या बॅटमधून आहेत. चेंडूला सुंदर सॉन साईडचा पटका स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव. 34 10 मध्ये का 10 मधून 31 नो बॉल आहे का? ओके ओके. फील्ड सजावट काय आहे? फील्ड पोझिशन चला पंचांच्या निर्णयाचा आपण जो निर्णय तो ॲक्सेप्ट करायचा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या 35 झाली आता 35. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चला पंचांशी आपण कुठल्या प्रकारचा वाद करू नका प्लीज. पंचांचा निर्णय आपण ॲक्सेप्ट करायचा आहे. चला प्लीज खेळाडू आपण पंचांची बात करू नका प्लीज. दापोडे संघाचा कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. फील्ड पोझिशन थोडीशी चुकीची होती. उलटा कपडा घातला. चेंडू फ्री हिट असेल. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा. या 2 धावांसाठी धावसंख्या होती ती 35. नो बॉल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज सदानंद. बघूया आपल्या संघासाठी काय आनंद देतोय का. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सदानंद. अद्ययावत स्थिती जोशी धाड संघाची 2/35. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. ओव्हर क्रमांक 3. सन्माननीय गोरखनाथजी चौघळे साहेब या ठिकाणी उपस्थित. गोरखनाथ चौघळे
विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वढूनगर, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, वेलकम. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ते रिक्षा युनियनचे अध्यक्ष देखील आहेत. थोडासा बिगिट घेण्याचा प्रयत्न स्वतःला कुठं थोडंसं स्थिर करू शकले नाही जगदीश नाईक. मोठा फटका मारण्याचा माणूस नाही त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदानंद. यस, हा चेंडू देखील जाईल. ज्या क्षणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला गेला त्यावेळीच एक मोहर लागली होती मोठ्या फटक्यासाठी. चेंडू जातो आउट ऑफ पार्क, सीमारच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा फटका सचतोय. क्षेत्ररक्षक दक्ष, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. निलेश पाटील याच्याकडनं चूक आणि चुकीला माफी नाही आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या देखील 2 धावांनी पुढं सरकली. किती झाल्या? डबल 4. 44 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थानं बॅट आणि चेंडूचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा मात्र एक मोठ्या फटक्याची मोहर लागली होती. जगदीश नाईक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क, सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतोय. या 6 धाब्यांनी देखील संख्या धावसंख्या तब्बल 50च्या घरात 50 रन, 50 धावा धावफलकावर. वैयक्तिक किती बघ त्याच्या 45, वैयक्तिक 45 धावा जगदीश नाईक याच्या बॅटमधून. आणि पहिलं अर्धशतक साजरं केलं जाईल का? किती बॉल राहिले? मिस टाइम स्ट्रोक आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. अजून एक चेंडूची फेक बाकी, संख्याची धावसंख्या 52. संधी आहे. विकेट घेण्याचा मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये बेबूशी संपर्क साधता आलं नव्हतं. थोडासा मस्त टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक किंवा एसटी रक्षक सुहास पाटील याला चेंडू कॅरी करता आला नाही आहे. जीवदान मिळत आहे. 2 धावा देखील जगदीश याला मिळतील. आता 50 पासून फक्त 3 धावा दूर आहे. यास, आणि या स्पर्धेमधून पहिली हाफ सेंचुरी, 53 धावा. काय कमालीचा खेळ.